काय शेणाचा बदल काय सांगा ना. म्हणजे गाई अशी घट्ट शेण टाकते तेव्हापासून चालू केले. पहिलं कसं पडत होतं? पहिलं एका वेळेस पातळ ही वेळेस चालू झालं म्हणजे ते आठवडा बंदच नसायचं. हा मग ते डॉक्टर बोलवायचं, गोळ्या ही औषधं ती कोर्स केल्याशिवाय ती मग थांबत नाही. हा. पण आता आता ती प्रॉब्लेमच बंद झाला. म्हणजे पचनक्रिया सुधारली गायची. पचनक्रिया सुधारली. म्हणजे आता तुम्हाला भरायला बी त्रास नाही. बराय नाही काय तर पण पहिलं काय भरायचे दूध किती चालू आहे सगळ्या गायींचं? 150 लिटर आहे. 150 लिटर. रेड भेटतो 37 रुपये. इतरांना क्वालिटी काहींना 35 भेटतोय, हा. काहींना 34 भेटतोय. तुम्हाला काय जादा भेटतं मग? क्वालिटी आहे दुधाला. किती लागते फॅट असेल? 8 पर्यंत जातो. फॅट 5-0 पर्यंत जातो. एवढं लागते कधी? हो, लागतो. खरं सांगताय, खोटं सांगताय? डेअरीवली माणसं माझे दूध खायला नेते ती. कॅन सेपरेटच नेते ती. साहेब ही न्यायची ती खायला. हा हो, हो. जर्सी गायचं दूध? हो. अहो जर्सी गायचं दूध खात बी नाही ते तुम्ही. हो, नेते तिथं. हा आवडीनं. सेपरेट त्याला खुनच करून बांधून काय तर नेणार. हा फिक्स टोपण ही वेगळं त्यांचं असतं. म्हणजे तुमचं दूध सेपरेट राहणार हो, हो. म्हणजे रतिबासाठी. हो रती पण आहे तिथे डेअरी गेले की तिथली जी कामगार ही आहे ती हा. ते साहेब ही तिथली हा. ती आपल्याच केंद्रातलं दूध घेते. बरं त्यांची काय प्रतिक्रिया? हा, दूध आपलं चांगलं असल्यामुळे ते त्यांना हे चांगलं दूध आहे ना. होय. त्याच्यामुळे ते त्यांना माहित आहे ही हा. म्हणजे दूध चांगले असल्यामुळे ते आपलं दूध वापरतात खायला. बरं बरं. रेट तुम्हाला सगळ्यापेक्षा जास्त भेटतोय. हो मगाशी तुम्ही म्हणले होते रेट वाढून मागितला, हो मागितलेलं आहे. कशामुळे? क्वालिटी आहे आपल्यापाशी. हा चेअरमन काय म्हणले? शर्मन काय म्हणलं आम्हाला वर्ण मिळत नाही. हा. त्याच्यामुळे काय पण तसा जर विचार केला तर 40-42 रुपये आपल्या दुधाला जर मिळेल 40 तर फिक्सच मिळणार. हा